आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ए सी क्लिनिंगचे सम टिप्स. या कधी तुमचे पण ए सीमधून एअर फॉग बाहेर येत असेल तर तुम्हाला काय याला करायला पाहिजे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा आपण ए सीला ऑफ करून घेणार रिमोटमधून. आता आपली ए सी ऑफ झाली आहे. आता मेन स्विच पण ऑफ करून घ्या. आता ए सी पूर्णपासून ऑफ झाल्यानंतर हे ए सीचा मेन डोर असेल फ्रंट साईडला ते ओपन करून घ्या. तुम्हाला हे एअर फिल्टर दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता की खूपच डस्ट जमून झाला आहे. याला आपल्याला क्लीन करून घेणार आवश्यक आहे. असा करून हे फिल्टरला बाहेर काढा. तुम्ही बघू शकता यामध्ये खूपच डस्ट जमा झाला आहे. त्याच्याशी आपल्याला ए सीचे थंड वार घरात येत नाही असेल, ते कधी ए सीमधून फॉग बाहेर येत असेल तर तुम्हाला हे क्लीन करून घेऊ आवश्यक आहे. आता मी फर्स्ट फिल्टर काढले आहे. आता सेकंड फिल्टर पण काढणार. तुम्ही याला टूथब्रश घेऊन पण क्लीन करून घेण्याचा आहे तो घे शकता. आता मी हे फिल्टरला क्लीन करून घ्यायचा असे हे फर्स्ट माझा फिल्टर क्लीन करून घेतला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. माझे इकडे असा पण ब्रश असेल तर तुम्ही याच्याने पण क्लीन करू शकता. असे प्रकारे सगळा डस्टला तुम्ही क्लीन करून घ्या. तुम्ही डस्ट बघू शकता, खूपच डस्ट फिल्टरवर आला होता. तुम्ही 1 मंथमध्ये तर असा फिल्टरला क्लीन करून घ्यावा, हे अनिवार्य आहे. आता हे दोघी फिल्टर क्लीन करून मी घेतले आहे. आता मी ए सी जवळ आली आहे. आता मी ए सीमध्ये फिल्टरला अटॅच करणार. हा प्रकारे लॉकमध्ये फिल्टरला ॲड करून फिल्टरला अटॅच करून घ्या. आता हे फर्स्ट फिल्टर लागला आहे. आता मी सेकंड फिल्टर लावते आहे. आणि तुम्हाला कोणताही ए सीला घेऊन डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमधून विचारू शकता. मी तुमचे सगळे डाऊटला क्लिअर करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची फॉगचे प्रॉब्लेम, ए सी नाही थंड होते त्याची प्रॉब्लेम हा फिल्टर क्लीन करून सगळी सॉल्व्ह होणार. थँक्यू.